नमस्कार. कलरफुल लाईफ विथ यशडी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आज काढणार आहोत संक्रांती विशेष खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी. रांगोळी खूप सोपी आहे. त्यासाठी आपण याप्रमाणे खडूने स्केचिंग करून घेतलेले आहे. तुम्ही पण याप्रमाणे प्रथम स्केचिंग करून घ्या. खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे. खूप इझी सोपं जाईल तुम्हाला याप्रमाणे स्केचिंग केल्यामुळे. खडूने स्केचिंग करून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे. प्रथम आपण केसाचा काळा रंग भरून घेऊया. याप्रमाणे आपण रंग टाकलेला आहे आणि इथे आपल्याला कानातले काढायचे आहे. कान काढून याप्रमाणे कानातले काढून घेतलेले आहे आपण. आता आपल्याला फेसला स्किन कलर द्यायचा आहे. स्किन कलर कसा बनवायचा त्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच त्यावर एक व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला स्किन कलर कसा बनवायचा यासाठी डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. प्रथम थोडंसं आपण नाक, डोळे हे काळ्या रंगाने हायलाईट करून घेऊया आणि त्यावरती स्किन कलर टाकूया, म्हणजे नंतर आपल्याला लक्षात येतं. यावरती स्किन कलर टाकून घ्यायचा आहे. सर्वप्रथम डार्कमध्ये स्किन कलर टाकायचा आणि त्या स्किन कलरमध्ये व्हाईट कलर मिक्स करत जायचं आणि असे शेड द्यायचं, म्हणजे छान आकर्षक चेहरा उठावदार दिसतो, जसं की रिअलमध्ये थांबलेले आहे असं वाटतं छान कलर दिल्यास. मी ही रांगोळी छोटी काढून दाखवते आहे तुम्हाला. यामध्ये तुम्ही मोठा आकार पण काढू शकता. आता यावरती जे अंदूक दिसते आहे, डोळे, भुवया, नाक, ओठ, ते आपल्याला परत हायलाईट करून घ्यायचं आहे काळ्या रंगाने. असे फेसचा आकार काढण्यासाठी रांगोळी खूप बारीक असावी लागते. हा माझ्याजवळचा काळा रंग आहे, तो थोडासा जाडसर आहे, त्याच्यामुळे थोडंसं नाजूक येत नाही, जाडसर लाईन पडतात. या डोळ्यांमध्ये परत पांढरा रंग टाकायचा आहे आणि यामध्ये ब्लॅक कलरचा डॉट द्यायचा आहे, म्हणजे डोळे काढून घ्यायचे आहेत छान असे. आता ओठांमध्ये पण आपल्याला रंग द्यायचा आहे. लाल रंगामध्ये थोडासा ब्लॅक टाकायचा आणि साईडची आउटलाईन करायची ओठांची लिप लायनरसारखं, आणि आतमध्ये लाल रंग द्यायचा. खूप आकर्षक दिसतात ओठ. मग ओठांचा आकार येणं पण खूप महत्त्वाचं असतं. आणि बिंदी पण काढून घेऊया आपण वरती. याप्रमाणे आकर्षक सुंदर असा चेहरा आपल्याला तयार झालेला आहे.
या रांगोळीसाठी थोडीशी प्रॅक्टिस पण हवी असते. याप्रमाणे आपण पाठीमागचा गजरा काढून घेतलेला आहे आणि हलव्याचे दागिने पण आपल्याला काढायचे आहे. त्याप्रमाणे बिंदी काढून घेतलेली आहे आपण. मनामध्ये जिद्द असेल काढण्याची तर माणूस सहज पण काढू शकतो. फक्त तेवढी अशी मनामध्ये इच्छा पाहिजे काढण्याची, मग काही पण येतं करायला. अवघड काहीच नाही आहे, फक्त तशी जिद्द हवी मनामध्ये. आपण कानातले पण काढून घेऊया असे. ऑरेंजमध्ये थोडासा पिवळा टाकून असे हायलाईट करायचे आणि मग आतमध्ये पिवळा टाकायचा. असे छानसे कानातले काढलेले आहे आपण. आता आपल्याला साडीला रंग देऊन घ्यायचा आहे. ब्लॅक कलरची साडी, हळदी कुंकवाला संक्रांतीला ब्लॅक कलरची साडीचा खूप मान आहे. याप्रमाणे आपल्याला साडीला ब्लॅक रंग द्यायचा आहे, काळा रंग द्यायचा आहे. खूप इझी होणारी रांगोळी आहे, फक्त थोडंसं अवघड वाटतं दिसायला, पण अवघड नाही आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच जमेल. यापेक्षा पण सुंदर, अतिसुंदर दिसेल तुम्हाला. तुम्ही रांगोळी काढली असेल, हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर रांगोळी काढली असेल तर त्याचा फोटो मला माझ्या इंस्टाग्राम ID वरती नक्की सेंड करा. मी तुमची स्टोरी मेन्शन करते, तुम्ही नक्की पाठवा फोटो. SD आर्ट असे नाव आहे माझ्या इंस्टाग्राम IDचे. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण माझी ID देते तुम्हाला, त्यावरती तुम्हाला मला मेसेज करू शकता. ब्लाऊजला पण रंग देऊन घ्यायचा आहे लाल. याप्रमाणे तुम्हाला रंग चेंज करायचा असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे पण तुम्ही देऊ शकता, तसं काही नाही आहे. आपण थोडंसं छोट्या आकारामध्ये काढलेली आहे रांगोळी. थोड्याशा मोठ्या साईजमध्ये पण खूप आकर्षक दिसेल. साडीचा पदर वगैरे छोटासा आलेला आहे. याप्रमाणे आपण रंग देऊन घेतलेला आहे ब्लाऊजला आणि साडीला. साडीचा काठ आणि ब्लाऊजचा रंग थोडासा सेम आहे, त्याच्यामुळं थोडंसं हायलाईट करून घ्यायचं. ब्लॅक कलर टाकायचा लालमध्ये आणि हायलाईट करायचं, ओळखायला येतं. आता हाताला आपण स्किन कलर देणार आहोत. साडीची किनार जी आहे त्यावरती पण आपल्याला व्हाईट रंगाचा किनार द्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 लाईनचा लाल रंगाच्या वरती याप्रमाणे. हलव्याचे दागिने पण आपल्याला काढून घ्यायचे आहे, त्याप्रमाणे दोन्ही साईडला हाताला.
व्हाईटमध्ये थोडासा ब्लॅक टाकून याप्रमाणे साडीवरती थोड्याशा लाईन मारायच्या. ब्लाऊजचं काठ पण काढायचं राहिलेलं आहे आपलं, ते काढून घेऊया. याप्रमाणे आपण काठ काढून घेतलेलं आहे ब्लाऊजचं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते पण तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन. तुमच्या काही समस्या असतील ते पण सांगा, मी तुमची मदत करायला तयार आहे. काही रांगोळी काढताना काही अडचण आली, काही प्रश्न पडतात, ते तुम्ही विचारू शकता. गळ्यातील मंगळसूत्र काढायचे आहे आपल्याला. याप्रमाणे ब्लॅक रंगाची डॉट द्यायची आहेत एक लाईनमध्ये दोन्ही साईडला, आणि थोड्या अंतरानंतर पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे. पिवळ्या मणी काळ्या मण्यामध्ये असे याप्रमाणे काळ्या साडीवरती थोडंसं ओळखायला नाही येणार मणी, तरी पण काढायचं. याप्रमाणे खाली मंगळसूत्र काढून घ्यायचं. असं हे मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे. आणि हातातील बांगडी पण काढायची आहे. बांगडीच्या बाजूला पण हलव्याचे दागिने काढून घ्या, आणि गळ्यामध्ये पण हलव्याचे दागिने काढून घ्यायचे. हातातील प्लेटला पण आपल्याला रंग द्यायचा आहे. पिवळा रंग किंवा पिवळ्यामध्ये ब्लॅक थोडासा टाकायचा, किंवा ऑरेंजमध्ये पण थोडासा ब्लॅक टाकायचा आणि मिक्स करून याप्रमाणे हायलाईट करायचं. किंवा तुम्ही वेगळा रंग पण देऊ शकता, ब्ल्यू, रेड, यामध्ये पण थोडासा मिक्स करायचा आणि वेगळा रंग द्यायचा प्लेटला. मी असा दिलेला आहे. आणि ब्लॅकमध्ये व्हाईट टाकून थोडासा असा स्टीलचा असतो ना आपल्याकडे, स्टीलचा करंडा वगैरे, वाटी, त्याप्रमाणे रंग दिसतो. थोडासा पांढऱ्या रंगामध्ये थोडासा किंचितसा ब्लॅक टाकून मिक्स करायचा. याप्रमाणे आपण 2 करंडा आणि 1 वाटी काढणार आहोत या प्लेटमध्ये. थोड्याशा वेगळ्या रंगाने पण तुम्ही प्लेट रंगवू शकता, जेणेकरून थोडंसं स्पष्ट दिसेल मध्ये काय आहे ते. याप्रमाणे आपण हळदी, कुंकू आणि तिळगुळ काढलेले आहेत प्लेटमध्ये. अशी छान सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स खूप महत्त्वाचे आहेत, सो तुम्ही कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका. थोडंसं पांढऱ्या रंगाने पण हायलाईट करू शकता तुम्ही, लाईन मारायची बाजूची याप्रमाणे, म्हणजे आणखी थोडंसं उठावदार दिसते रांगोळी आपली. तुमच्या कमेंट्सना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा. तुमच्या ग्रुप्समध्ये, तुमच्या रिलेटिव्सना, फ्रेंड्ससोबत तुमच्या व्हिडिओ शेअर करा. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नेहमी आनंदी राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या. कीप वॉचिंग. थँक्यू.